नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुम्हाला उकडीचे मोदक दाखवणार आहे। उकडीचे मोदक हे थोडे वेगळ्या पद्धतीचे आहे। याची उकडसुद्धा वेगळी आहे आणि कुठलाही साचा न वापरता हळदीच्या पानावरचे मोदक मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू। इकडे मी ओला खोबरा घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, खसखस घेतलेली आहे आणि ही वेलची घेतलेली आहे। वेलची पावडर नाही आहे, वेलची चेचलेली वेलची आहे। तर आपण पुढची प्रोसेस करू। इथे गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलं आहे। हे दूध ना आपलं ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी दूध मोजून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपण एक चमचा आता आपण एक ते थोडासा चमचासा मी साखर टाकत आहे। अगदी थोडंसं याच्यामध्ये मी तूप टाकत आहे। आता हे छानपैकी आपण गरम करून घेऊया। इथे दुधाला छानपैकी उकड आलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये पीठ मिक्स करूया। पीठ आपल्याला इथं थोडं थोडं वापरायचं आहे, असं पटकन जास्त नाही टाकायचं आहे। इथं आपलं पीठ छानपैकी मिक्स झालेलं आहे। तर आता हे आपण थोडंसं थंड व्हायला देऊया आणि आता आपण गॅस बंद करत आहे मी। आता हे आपलं छानपैकी आपण थंड होऊन देऊया। त्याला आता आपण झाकण लावून ठेवून देऊया। आता आपण हा गूळ, किसलेला खोबरा, आमच्या कोकणामध्ये बरेच वेळा असंच केलं जातं नारळाचं। आमच्या कोकणामध्ये सारण अशाच पद्धतीने केलं जातं। आणि गूळ आपलं छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं गूळ छानपैकी मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण ह्यालाच झाकण मारून ठेवून देऊया। आता तुम्हाला मी पुढे दाखवते। आता आपण चेक करूया। हे पीठ आपलं छानपैकी थंड झालं आहे। तर आता आपण ह्याला एका पसरट ताटामध्ये ट्रान्सफर करूया। पीठ आपण इकडे मळून घेऊया छानपैकी। थोडंसं पाणी शिंपडूया। पीठ आपलं छानपैकी मळून झालेलं आहे। तर आपण
थोडंसं अशा पद्धतीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे गोळे करून. इकडे मी तेलाचा तुपाचा काही वापर केलेला नाही आहे. इकडे मी हळदीची पानं घेतलेली आहेत. हे बघा. आता मी तुम्हाला मोदक दाखवते. न साच्याचा वापर करताना कुठल्याही प्रकारचा साचा न वापरता तुम्हाला आज मी मोदक दाखवणार आहे. इथे मी हळदीचं पान घेतले, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण कट करायचं आहे. पाठचा जो देठ आहे तिकडनं आपल्याला हे कट करायचं आहे. इथे थोडीशी मला पानं छोटी मिळालीत, ह्याच्यापेक्षा थोडी मोठी पानं असतील अगदी व्यवस्थित मोदक होतो. इथे मी हळदीचं पान घेतलं आहे कापून आणि ह्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे. आणि हा लिंबासारखा आपल्याला गोळा केलेला आपण पिठाचा तो ह्याच्यावरती पसरट असं पसरवत जायचं आहे. हाताच्या बोटाने ह्याला सारखं आपल्याला थोडंसं पाणी लावून पसरवत जायचं आहे. जितकं हे तुम्ही पसरवाल तितकं मोदक छान होतं. जिथे तिथे जाड वाटेल तुम्हाला तिथे तिथं बोटाने ते पसरवत जायचं आहे. आता आपण सारण घेऊया 2 चमचे. जशी आपण मोदकाची पारी करतो तशी ह्याला पारी करायची आहे. ह्या मोदकाला हळदीच्या पानाचा सुगंध इतका छान येतो आणि जी आपण वेलची जी जशी चेचून टाकलेली आहे त्याचा सुगंध जे खाताना एकदम असं छानपैकी येतो की तुम्ही असं मोदक खाल्ल्यासारखं तुम्हाला वाटेल. आणि आता हे आपल्याला पारी अशी बंद करून घ्यायची आहे. आणि हळदीचं पान आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण पोटरी बांधतो तसं बांधून घ्यायचं आहे दोऱ्याने आपल्याला हे. बाकीचे पण मी मोदक असे सर्व करून घेत आहे. आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि आपल्याला चाळणीवरती हे सर्व मोदक उकडायला ठेवायचे आहेत. अगदी 10 ते 20 मिनटामध्ये हे मोदक होतात. हळदीच्या पानाचा सुगंध तर सर्वांनाच माहिती आहे किती छान येतो. आणि हे खूप अतिशय सुंदर असे मोदक होतात. जे हळदीचे मी पाठची देठ कापले होते, पानं कापली होती ते सुद्धा मी याच्यावरती ठेवले आहेत. आता आपले 10 मिनटं झाले आहेत. आणखीन आपण थोडेसे 10 मिनटं ठेवूया यांना. 10 मिनटं आपले कंप्लीट झाले आहेत, पुन्हा 20 मिनटं. तर आता मी तुम्हाला मोदक उघडून दाखवते. हे मोदक असताना थोडेसे गरम गरम असतानाच ओपन करायचे. खूप सुंदर असा सुगंध येतो आणि इतकं खायला सुंदर छान लागतं. हे बघा, अगदी सुगंध याचा इतका छान आला आहे. बाकीचे पण मी असेच तुम्हाला ओपन करून दाखवते. गरम आहेत थोडेफार ते. इकडे मोदक आपले रेडी आहेत.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच.